हा सारा प्रवास, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, हे सारं त्यांच्या मुलाखतीतून अधिक उलगडत जाईल. म्हणून मी सुरुवातीलाच त्यांना जे विचारणार आहे ते त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल. याचं कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या पिढीतले ते वंशज आहेत. त्यामुळं कौटुंबिक पार्श्वभूमी, आई वडील, भावंड याबद्दल सुरुवातीला सर्वप्रथम त्यांनी सांगावं आणि मुलाखतीला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव म्हणजे श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. निश्चितच 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म शिंदे कुटुंबियामध्ये म्हणजे सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी आणि त्यांच्या वडिलांचं नाव माणकोजी शिंदे यांच्या पोटी झाला. आणि त्यानंतरचा जो काही गाव छोटं होतं त्या काळात ते मोगलशाहीमध्ये होतं. त्यामुळे कधीतरी आपल्याला पुस्तकामध्ये वाचताना असं वाटतं की मुक्काम पोस्ट चोंडी आणि तालुका आष्टी, जिल्हा बीड असं देखील काही संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षीपासून सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान अहमदनगरचं पण आता अहिल्यानगर झालं, त्या अहिल्यादेवींच्या नावामुळे झालं. आणि एकूणच त्यांचं 8व्या वर्षी म्हणजे 1733ला हे लग्न झालं. ते खंडेराव होळकरांबरोबर, मल्हारराव होळकरांचे सुपुत्र. पण हे होळकर आणि शिंदे हे लग्न जमण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस स्वारीवरती पेशवे होते आणि त्यांच्याबरोबर सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर होते आणि ते चोंडीमधून जात असताना सीना नदीच्या तीरावरती तिथे अहिल्यादेवींनी पिंड, एक शिवलिंग तयार केलं होतं. आणि सगळे घोडे, ते टापान, ते सैन्य जात असताना देखील त्या शिवलिंगाला स्वतः संरक्षण दिलं. सगळी बाकी लोक नदीमधून म्हणजे त्यावेळेची ती मुलं असती ते सगळे पळून गेले. आणि मग साहजिकच पेशव्यांनी प्रश्न विचारला की तू मुलगी कोण आहेस. आणि जवळ गेल्याच्या नंतर त्यांनी असं आमचे सगळे पूर्वज सांगतात की त्यांच्या पायावरचे पद्म पाहून त्यांनी सांगितलं की खंडेराव हे मल्हारराव तुमच्या मुलाला ही मुलगी करा. आणि मग माणकोजी शिंदेंच्या वाड्यावरती म्हणजे आमच्या पूर्वजांच्या वाड्यावरती गेले आणि त्यांनी मुलीची मागणी घातली. तेव्हा माणकोजी शिंदे त्यांनी सांगितलं की आम्ही छोटी माणसं आहोत, एवढे आपण मोठे माणसं आहात, हे कसं जमणार. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 8 वर्षात 1733 रोजी अहिल्यादेवींचं लग्न पेशव्यांनी शनिवार वाड्यासमोर लावून दिलं. आणि नंतरचा इतिहास देखील आपल्याला माहित आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्षानुवर्ष अहिल्यादेवींचं कार्य संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आपण सगळेजण पाहतो, ऐकतो आणि चर्चाही करतो. आज जरी आपण काशी कॉरिडॉर जर निर्माण केलेलं आहे ते देखील 1780ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याचा पहिल्यांदा जीर्णोद्धार केला. मी देखील काही कामाच्या निमित्तानं बिहारला गेलो होतो, गयाला गेलो होतो. तेथे विष्णुपद नावाचं मंदिर आहे आणि तिथे पिंडदान करतात. आणि संपूर्ण देशभरातलं अतिशय पवित्र ठिकाण म्हणजे गया आहे पिंडदान करण्याचं. आणि ते देखील 1787ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या मंदिराचा निर्माण केला. आणि मग अनेक घाट, अन्नछत्र, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग, 12,500 मंदिरांचा तो यादी आहे. एकूणच आमचं गाव अतिशय छोटं आहे आणि अलीकडच्याच कालखंडा 1990-95च्या नंतरच ते लोकांच्या चर्चेत आलेलं आहे. आणि साहजिकच त्यावेळेस 11 ऑगस्ट 1996 रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी देखील भेट दिली. मुख्यमंत्री, अनेक मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री यांनी देखील भेट दिली. आणि म्हणून आम्ही त्यांच्या अहिल्यादेवींच्या माहेरच्या वंशातलं आमचं घराणं आहे.
आणि म्हणून ते शिंदे फॅमिलीकडून आम्ही येतो, त्यामुळे आमची अशी वंश परंपरागत आहे. त्यामुळं ज्या परिवारामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या परिवारामध्ये माझा आणि आमच्या शिंदे परिवाराचा जन्म झाला. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या घरात एवढ्या मोठ्या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्यांनी म्हणजे सासरी गेल्याच्या नंतर हा पूर्ण इतिहास देशभराचा झालेला आहे. अहिल्यादेवींचं कार्य हे संपूर्ण देशाने बघितलं, कारण ते केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मध्य प्रदेश किंवा आता मावा प्रांतपुरतं मर्यादित राहिलं नाही. संपूर्ण देशभर त्यांनी अन्नछत्र केली, मंदिरं बांधली, त्यांनी 12,000 संख्या सांगितली, घाट अनेक बांधले. त्याशिवाय त्या एकीकडे रणरागिणी होत्या आणि त्याचबरोबर विधायक आणि अशा स्वरूपाचं काम करणारी दृष्टी असणाऱ्या एक कुशल प्रशासक होत्या. आणि तो एक वारसा अशा प्राध्यापक राम शिंदे सरांना मिळालेला आहे. आता मला त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्याबद्दल जरा विचारायचं आहे की आपलं राजकीय क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये येणं कसं घडलं, आणि हे येणं घडत असताना त्यावेळी आपले आदर्श कोण होते? माझा आणि राजकारणाचा दूरवरती संबंध नाही. माझे आई आणि वडील अशिक्षित आहेत. मला 3 बहिणी आहेत, त्या तिन्ही अशिक्षित आहेत. आमचे वडील धरून 4 चुलते आहेत. वडिलासहित इतर 4 म्हणजे एकच जण त्याच्यामध्ये 7वी शिक्षण झालेले होते, ते पण एक्सपायर झालेले. आजी आजोबा पण अशिक्षितच आहेत. एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे लहानपणापासूनच मी 1ली ते 4थी सुद्धा शाळेत मॉनिटरच होतो आणि त्यानंतर देखील मी शाळेत असल्यामुळे 5वी ते 7वी एकंदरीत 9 ठिकाणी शिक्षण घेतलंय. MSc BEd झालो, पण 9 ठिकाणी शिक्षण घेण्याचं कारणही हेच आहे, सांगायला आणि शिकवायला कोणीच नव्हतं. जसं मनाला वाटन तसं मी स्कूल आणि कॉलेज बदलत राहिलो. परंतु एकच चांगलं झालं की सगळे मित्र चांगले मिळाले आणि राजकारणात यावं असं पहिल्यापासून वाटायचं. पण राजकारणात दूर येण्याची अजिबात शक्यता नव्हती, परिस्थिती नव्हती आणि कुठला संदर्भही नव्हता. पण 25 ऑगस्ट 1995 रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे हे चोंडीला पुण्यतिथीच्या निमित्ताने आले. त्यावेळेस तत्कालीन मंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे होते आणि साहजिकच मी लहानपणापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ म्हणून गावामध्ये चालवायचो आणि मला तो छंद होता आणि सगळ्या तरुणांचं संघटन अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होतो. आणि डांगे साहेब आल्याच्या नंतर मी साधारणतः 25 वर्षाचा होतो आणि सातत्याने मी त्यांच्या हाताखाली कामाला ह्याला त्याला पळपळ करायचो. कॉलेजवरती सिनियर कॉलेजवरती लेक्चरर होतो आणि एक दिवस असं झालं की ह्या कामात एवढा व्यस्त झालो की मला कॉलेजच्या प्रशासनाकडून नोटीस आली, आपल्याला पदावरून का काढण्यात येऊन नोकरीवरून. ती तारीख होती 10 फेब्रुवारी 1996 आणि अशी नोटीस आल्याच्या नंतर मी डांगे साहेबांना दाखवली आणि त्यांना विचारलं की मला अशी नोटीस आली आहे. ते एकदम म्हटले की तू दे सोडून नोकरी. मी 15 मिनिटं गाडीत बसलेलो होतो, मंत्र्यांची गाडीत होती. त्यावेळेस गार हवा लागली त्या गाडीमध्ये, मलाही बरं वाटायचं मंत्र्यात गाडीत बसायचं. आणि 15 मिनिटानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला अहिल्यानगरच्या उतरणार होतो. त्यावेळेस मी सांगितलं की मी नोकरी सोडतो. त्यामुळे माझे नेहमी करता आदर्श हे शेवटी अहिल्यादेवींचा माहेरच्या वंशातला असल्या कारणानं वंशज त्या परिवारातला असल्या कारणानं अण्णासाहेब डांगेंनी मला परावृत्त केलं. माझे आदर्श नेहमी करता गोपीनाथजी मुंडे राहिले, प्रमोदजी महाजन राहिले आणि त्यानंतरचा कालखंड राजकीय प्रवास माझा सुरू झाला. अतिशय आपण तर अहिल्यानगर जिल्हा पाहतात, पूर्वी अहमदनगर होता, काना नाही मात्रा नाही, परंतु जिल्हा एकदम जोरात आहे. प्रत्येकाचा तिथं गड शाबूत आहे. अशा एका ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सरपंच, सभापती मिसेस आणि अनेक पदं भूषवित अनेक वेळा मी एकमताने पडलो.
म्हणजे कॉलेजला सुद्धा मी CR होताना एकमताने पडलो, त्याच्यानंतर मार्केट कमिटीला एकमताने पडलो, 218 मतांनी पंचायत समितीला पडलो, आता 622 मतांनी मी हरलोय निवडणूक. आणि आता सरपंच ते सभापती पदावर गेल्यानंतर साहजिकच आता राजकारणात आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता आज काही निवडणुका हरल्या हे आपण सांगितलं, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की जशा काही हरलेले त्यांनी उदाहरणं सांगितली, त्याचबरोबर 2 वेळा ते आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व विधानसभेवरती केला आणि पहिल्यांदा राज्यमंत्री, नंतर कॅबिनेट मंत्री, नंतर अहिल्यानगर या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मी पुढे ते नंतर विचारणार आहे. जलयुक्त शिवार ही जी महत्वाकांक्षी योजना आहे ती राबवण्याचं काम त्यांनी प्रामुख्यानं केलं, यशस्वीपणे केलं. तर हे यश अपयश, जय पराजय हे राजकारणामध्ये आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा हे चालतच असतं किंवा तेच माणसाला बळ देतं. हे संघर्षच माणसाला मोठे करतात आणि ह्या संघर्षातूनच ही सभापती पदापर्यंतची आत्तापर्यंतची वाटचाल झालेली आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ही अजून निम्मी आहे, अजून भरपूर पुढं वाटचाल व्हायची आहे, अजून खूप मोठी पदं मिळायची आहेत. आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत. आपला जो परिचय आहे त्या परिचयामध्ये आपण असं म्हटलंय की आपल्या आवडीचे विषय जे आहेत ते वाचन, क्रिकेट आणि कबड्डी आहे. आता आमचं गाव कबड्डीचं, मगाशी आवडदादा आले होते. आवडदादा हे स्वतः कबड्डीपटू होते, आमच्या स्वतः ते राष्ट्रीय पातळीवरती चांगले खेळलेले होते. आमच्या गावाचं कबड्डीचं नातं चांगलं आहे. आपण ग्रंथालयाचा व्याख्यानमालेचा शुभारंभ आपल्या व्याख्यानाने करतोय आणि वाचनाशी आपण तर म्हटलेलं आहे की वाचन हे आपल्या अतिशय आवडीचं आहे. म्हणून मला त्या दृष्टीने विचारावं वाटतं की आपल्याला कोणत्या स्वरूपाचं वाचन करायला आवडतं, आपले आवडते लेखक कोण आहेत आणि या वाचनाचा आपल्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये काही प्रभाव पडलाय असं काही आपल्याला वाटतं का? वाचनाचं फार काही, मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे खूप मोठी काही कादंबरी, संदर्भ ग्रंथ वाचलेत अशी परिस्थिती नाही आहे. पण कॉलेज जीवनामध्ये लायब्ररी लावली होती, काही पुस्तकं वाचली, पण आता त्याला बराच कालावधी लोटलेला आहे. जवळपास 35 वर्ष त्या घटनेला झाली. सायन्स स्टुडंट असल्यामुळं असं काही फारसं वाचलं नाही. जे क्रमिक पुस्तकं होते अकॅडमिक ते वाचले, त्याचा अभ्यास केला, मार्कही चांगले मिळाले. परंतु खेळात मात्र होतो आणि सगळ्याला उत्सुकता होती की मी सायन्सचा स्टुडंट असून देखील कबड्डी कसं काय खेळतो. परंतु मी युनिव्हर्सिटीपर्यंत क्रिकेट खेळलो. MSc ला असताना देखील मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये इंटर युनिव्हर्सिटीच्या सामन्यामध्ये व्हाईस कॅप्टनच होतो. पण आता ते स्थानिक असल्यामुळं माझा मित्र कॅप्टन झाला आणि मी व्हाईस कॅप्टन झालो. आणि त्यामुळं कबड्डीचा अतिशय पहिल्यापासून खेळ अतिशय चांगलाही होता आणि त्यामुळं नजरही चांगल्यापैकी तेज झाली आणि त्याचा उपयोगही राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झाला की पुढचा माणूस कसा टिपायचा याची चांगली माझी स्किल वाढलं होतं. आणि त्यासाठी शेवटी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तुमचं विशेष प्रावीण्य असल्याखेरीज आपण यशस्वी होत नाही. शेवटी कोणतीही गोष्ट जर यशस्वीपणे पार पाडायची असेल तर ते इतरांच्या पेक्षा तुलनात्मक दृष्ट्या आपण अग्रेसर असल्याखेरीज आपल्या ज्या क्रियेला वाव मिळत नाही. आणि म्हणूनसाठी असे काहीतरी आपल्याकडे वेगळे गुण असावेच लागतात, त्याशिवाय हे होत नाही. मी आता सभापती झाल्याबरोबर माझे बरेच क्लासमेट भेटले, पण ते कधी म्हटलेच नाही तू राजकारणी होशील असं वाटलंच नाही. आणि मला कॉलेजमध्ये शिंदे RS असं माझा नामोल्लेख करायचे. त्यामुळे राम शिंदे हा राजकारणातलं नाव आलं, म्हणजे माझं नावाने ओळखायला लागले. त्यामुळे ओळखायचा प्रश्नच नाही आला. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता मोठी होती, कारण मी इतका फिरलो सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे जिथे जाईल तिथे ओळखीचे आणि माणसं जोडण्याचा मला छंद आहे. त्याचं कारण असं आहे की माणसं जोडण्याचा असा छंद आहे की आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आपटे वाचन मंदिरात सुद्धा अनेक सभापतींनी भेटी दिल्या, पण त्यावेळेस ते देखील लोकप्रिय होते, अभ्यासू होते, विद्वान होते, वरिष्ठ सभागृहाचे सभापती होते. पण माझा अलीकडच्या कालखंडातला अनुभव असा आहे की आता राज्यात 41 मंत्री आहेत मुख्यमंत्री महोदयांसहित, पण मला वाटत नाही की महाराष्ट्रभरातून असा एवढा दौऱ्यावर कोणी जात असेल. आज देखील आपण इचलकरंजीमध्ये बघितलंय
दिवसभराचा माझा दौरा, मी परवाच 26 तारखेला अमरावती दौरा देखील करून आलोय. त्यामुळे तुम्ही सांगितलं की मी राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झालो. मी गृहराज्यमंत्री असताना खूप लोकांना मदत आणि सहकार्य केलं आणि जलसंधारण मंत्री असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, फ्लॅगशिप कार्यक्रम होता की जलयुक्त शिवार अभियान. तो देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आम्ही फिरलो, कामं अतिशय चांगल्या पद्धतीने केली. त्यानंतर सरकार बदललं, ओपन SITची चौकशी लागली, एक सुद्धा सरकार त्याच्यामध्ये केस दाखल करू शकलो नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा एवढा मोठा परिणाम झाला आणि काम दिलेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडणं. आणि महाराष्ट्रात सभापती म्हणून फिरत असताना लोकांना हेही माहिती हा कोणत्या खात्याचा मंत्री नाही, तरी पण लोकांचा संपर्क आणि संबंध तेवढ्याच पद्धतीने चांगला आहे. आता आमदार साहेबांनी भाषण केलं, आमदार साहेबांनी एक सांगून ठेव, म्हणजे त्याच्यातलं एक विसरलं. त्यांनी सगळी कहाणी सांगितली पत्रिका दिल्यापासून, पण त्यांना मी त्यांनी सांगितलं की मी मार्चला हे दिलं, निमंत्रण पत्र दिलं आणि मी त्यांना 2 एप्रिलला फोन केला. 1 एप्रिलला फोन केला की साहेब 2 एप्रिलला आपला कार्यक्रम आहे का, येऊ का, हे सांगायचं त्यांचं विसरून गेलं. त्यामुळं आम्ही 2 एप्रिलला तयार होतो. त्यामुळं प्रश्न असा आहे की मी विसरत काहीच नाही. 40 वर्षापासून सगळ्या घटना माझ्या माणूस पुढे दिसला की मी सांगतो. त्यामुळं लोक बांधून ठेवले. हे जे बांधून ठेवणं आहे, लोकांच्यात मिसळणं, लोकांच्यात समरस होणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहणं, प्रयत्नशील राहणं, यातूनच आपली मोठी पदं मिळत जातात. मग ती सत्तेची असतील, संघटनेतली असतील, आणि मग त्यातून काम करायला वेगळा आयाम आपल्याला मिळतो. आता ही जी माणसं जोडणं किंवा लोकांना भेटणं हे जे आहे, असं तुम्ही म्हणालात, कारण संघटनेमध्ये सुद्धा आपण युवा मोर्चाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पुढे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष अशी वेगवेगळी पदं त्या काळामध्ये भूषवलेली आहे. आणि ह्या संघटनेमध्येही काम बरीच वर्षे केलं आणि सत्तास्थानातही मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, सभापती काम केलं. संघटनेत काम करायला आवडतं की सत्तास्थानावरती करायला आवडतं? जे दिलं ते काम करायला आवडतं आणि त्याच्यामध्ये लोकांचं लक्ष वेधण्याला आवडतं. तुम्ही म्हणत असाल कसं, राजकारणामध्ये कोणीच कोणाला सोडत नाही आणि प्रत्येकाला स्पर्धक असतो. त्यामुळे मी पण काही बिगर स्पर्धेचा इथपर्यंत पोहोचलोय अशी परिस्थिती नाही. मी ज्यावेळेस 1996 मध्ये सक्रिय राजकारणामध्ये, माझा उगमच भारतीय जनता पार्टी, बॉर्न अँड ब्रॉट भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून आहे. त्यामुळं 10 वर्ष संघर्ष करावा लागला मला तालुका अध्यक्ष होण्यासाठी. मी 10 वर्षानंतर म्हणजे 2006 साली मी तालुका अध्यक्ष झालो. पण त्यावेळेस 10 तालुका अध्यक्ष, 3 तालुका अध्यक्ष बदलले, त्याच्यासमोर माझंच नाव होतं. आणि त्यामुळे आपण सांगितलं की तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, परत राज्याचा सरचिटणीस, राज्याचा उपाध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्डाचा मी मेंबर, एवढे सगळे पदं भूषवली. पण गेली 10 वर्ष माझं प्रदेश अध्यक्षाला सुद्धा नाव सुरू आहे. हे पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळं झालो नाही म्हणून मी कधी उलटी प्रतिक्रिया दिलेली नाही आणि नावमेद देखील झालो नाही आणि त्रागा केला नाही आणि राग व्यक्त केला नाही आणि रुसलो नाही. शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना कधीतरी माणूस आकांड तांडव करतो आणि काही ना काही बोलतो, पण मी कधी बोललो नाही 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि बोलायचा प्रसंगही नाही आला. आमच्या भागामध्ये लोक बोलतात की खूप नशीबवान आहे. आता नशीबवान ते म्हणतात म्हणून आपल्याला इथे इचलकरंजी खूप लांब आहे, त्यामुळे माहित आहे की नाही मला माहित नाही. जेव्हा जेव्हा मी हरतो तेव्हा तेव्हा मी मोठा होतो. मी 1 मताने मार्केट कमिटीची निवडणूक हरलो, त्यावेळेस मी तालुक्याचा नेता झालो. मी ज्यावेळेस गेल्या वेळेस निवडणूक हरलो, मोठ्या फरकाने हरलो, त्यावेळेस मी विधान परिषदेवर आलो. आता मी कमी मार्जिनने निवडणूक हरलो तर मी राज्याचा सभापती झालो. देवाची आणि देवाभाऊची कृपा आहे, त्याच्यामुळं कुठली अडचण नाही. आपला कष्टातून माणूस मोठा होतो तेव्हा त्या परिस्थितीची किंवा लोकांची, त्यांच्या समस्या, तिथल्या अडचणी सोडवणं याची त्याला जाणीव शेवटपर्यंत राहते, तो कुठल्याही पदावरती गेला तरी.
कारण पद म्हणजे त्याच्या दृष्टीने एक साधन असतं काम करायचं. तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्ही केलेल्या कामाच्या दृष्टीने आता थोडं विचारायचं आहे. कारण जामखेड हा जो तालुका आहे तो पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असे. अहिल्यानगरचा एक भाग हा खूप सधन म्हणजे खूप पाणी असणारं साखर कारखाने असणारं किंवा देशातलं खूप मोठं पहिला साखर कारखाना तर आशिया खंडातला तिथं विखे पाटील साहेबांनी काढलेला आणि नंतर मग सगळीकडे झाले. परंतु असा निम्मा भाग हा खूप सधन आणि चांगला पाणी असणारा आणि निम्मा भाग हा अधिक दुष्काळी त्यातला जामखेड. तर हा दुष्काळी जो तालुका आहे त्याचं प्रतिनिधित्व आपल्याला करावं लागलं आणि मग तो सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून आपण खूप प्रयत्न केले. मग त्यामध्ये कोकडी प्रकल्प असेल किंवा 65 किलोमीटर लांबीची पाणी पुरवठा असेल योजना असेल की हे सारं करत असताना आणि तो त्यातून दुष्काळमुक्त आपला भाग व्हावा या दृष्टीनं आपण जे काम केलं त्याबद्दल आम्हाला थोडं आपल्याकडून ऐकायचं आहे. एकतर माझ्या हे सगळं राजकारणामध्ये आकृष्ट करण्यासाठी माझ्या घरची परिस्थिती देखील कारणीभूत होती. त्यामुळं आपण जे पहिला प्रश्न विचारला पण आपल्याला हे माहिती नाही की इथे इस्लामपूरला आई वडिलांबरोबर 4 वर्षाचा असताना ऊस तोडायला माझे आई वडील आले. त्याच्यामुळं गरिबी काय असते आणि प्रतिकूल परिस्थिती काय असते. मी आमदार साहेबाला नाही माझ्याबरोबर मग कोणतरी होतं हातकणंगलेला माझ्या चुलत भावाला ऍडमिशन घेण्यासाठी रात्री पोहोचलो तर केळाच्या गाडीवर रात्री स्टँडवर कोणीच नव्हतं. 3-4 वाजता ते तिथेच झोपलो. मी माझ्या संदीप कारंडेला सांगितलं बोलला आज या गावातून जातोय मी 91-92 साली या परिसरात आलो होतो त्याच्यात मध्ये आलो पण आता जिथं मी स्टँडवर एका हातगाड्यावर झोपलो त्याच्या ठिकाणी माझा आज बोर्ड लागलाय स्वागताचा. त्याच्यामुळं परिस्थिती शेवटी आणि म्हणून मला 2009 साली माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी तिकीट दिलं. मतविभाजनाचा फायदा झाला. अवघ्या 42,000 मतामध्ये मी 12,000 मतांनी निवडून आलो आणि माझ्या लक्षात आलं की कर्जत जामखेड हा दोन्ही तालुके अहमदनगर जिल्ह्यात त्यावेळेचे असले तरी अतिशय दुष्काळी आहेत. पाण्याची व्यवस्था नाही लोकांना जनावरांना पाण्याची व्यवस्था नाही आणि निश्चितच आमदार झाल्यानंतर एक कुकडीच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष उभा केला. त्यामुळं 250 किलोमीटरहून पाणी याला येतं कर्जत जामखेडला कुकडीचं. ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सगळे डॅम आहेत आणि सातत्याने वरची लोक अन्याय करत होते. तर मी असं एक आंदोलन केलं कारण मी घाबरायचा काही विषयच नव्हता. असं आंदोलन केलं की संपूर्ण शहर पॅक केलं पोलीस आणि SRP लावून. पण मी वेश बदलून मोटरसायकलवर हेल्मेट घालून कलर कपडे घालून पोलिसांना विचारून कलेक्टरच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि मला कोणीच ओळखलं नाही. मी थेट कलेक्टर ऑफिसपाशी पोहोचलो. मी पुन्हा दुसऱ्या मजल्यावरून खाली आलो आणि घोषणा द्यायला लागलो. मला ओळखतच नव्हतं कोणी आणि मग 2-4 हजार लोक जमली. त्याच्यामुळं परत त्या कुकडीच्या पाण्याविषयी माझ्या संदर्भात कोणी नादी लागलं नाही. कलेक्टर तर पळूनच गेला होता त्या दिवशी. आणि मग मी जलसंधारण मंत्री झालो. जलसंधारण मंत्री झाल्यानंतर एवढा निधी नेला की गेली 8 वर्ष झालं कर्जत आणि जामखेडला पूर्वी 100 पेक्षा जास्त टँकर लागायचे. 8 वर्ष झालं आता टँकर लागत नाही, बिलकुल नाही. कुठेतरी लागले तर 5-10. एवढं मोठं काम केलं. त्याच्यानंतर तुकाई चारी कुकडीच्या कमांडमध्ये पाणी शिल्लक नसताना देखील MWRRA कडे प्रस्ताव घेऊन पाण्याचं फेर वाटप करून त्या प्रपोजल एवढं पाणी शिल्लक निर्माण करून त्याला मान्यता घेतली आणि ते 2019च्या निवडणुकीपूर्वी त्याचा नारळ फोडला. 50% कामही पूर्ण केलं. त्याच नंतर 400 KVचा 365 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला. हायब्रिड अनुटीचे रस्ते केले. मुख्यमंत्री सडक योजनेतून आमचा मतदारसंघ म्हणजे अनेक वेळा मागासवर्गीयच होता त्याच्यामुळं निधीची कमतरताच होती. कोणी सातत्याने दुर्लक्षितच मतदारसंघ होता. मी घोषणा केली होती की प्रत्येक गावाला मी डांबरीकरणानं जोडील आणि ते 2019च्या पूर्वीच जोडलं. त्यानंतर एक शासकीय ऍग्रिकल्चर कॉलेज काढलं. त्याच नंतर तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना अपुऱ्या होत्या, पाणी नव्हतं. तिथं दोन्ही ठिकाणी पाण्याच्या योजना केल्या. आता तर 250 कोटी रुपये खर्च करून उजनीवरून पाणी जामखेडला चालवलंय. ते 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. कर्जतलं तर ऑलरेडी केलेलं आहे.
त्याच्यामुळं दृष्टिक्षेपात भरणाऱ्या सगळ्या कामं केली, पण निवडून येण्यासाठी फक्त कामच लागतं असं नाही, हे मला 2019ला समजलं. तो एक पॅरामीटर आहे, 7-8-10 पॅरामीटर आहे, त्यातला एक पॅरामीटर आहे. फक्त एक झालं की कर्जत जामखेडमध्ये चांगलं काम केल्यानंतर लोकांनी खूप कौतुक केलं, लोकांनी मतही दिली. मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतं वाढतात. या निवडणुकीत 36,000 मतं वाढले आणि पहिल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पडलेल्या मतांची तिप्पट बेरीज आहे. 42 तरी 1,26,000. तरी पण मी पराजय झालो आणि म्हणून निवडून येण्यासाठी फक्त कामच लागतं याच्यावर माझा विश्वास राहिला नाही. शेवटी मतदारसंघामध्ये उमेदवार उभा राहायला माझ्या विरोधात नव्हता, पण बाहेरच्या मतदारसंघातून आयात उमेदवार आला आणि एवढा मोठा बलाढ्य शक्ती आल्याच्यामुळे माझा पराजय झालेला आहे. आणि म्हणून साठी आता माझा युक्तिवाद आणि माझा प्रयत्न आणि माझा संघर्ष आज देखील माझ्या मतदारसंघामध्ये कर्जतला विरोधकाचे 15 सदस्य निवडून आले होते. तिथले निवडून आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत 13 फुटले, 11 फुटले, माझे 2 होते. आजच कर्जत नगरपंचायतचा नगराध्यक्ष हा माझा झाला आहे. आज त्याची 11:30 वाजता अधिकृतरित्या घोषणा झाली. त्याच्यामुळं दोन्ही मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या, दोन्ही माझे सभापती आहेत. त्याच्यामुळं एवढ्या बलाढ्य शक्ती पुढे देखील मी लोकमत टिकू नये हे माझं मी कौतुक केलं. आपल्या कामातून आपल्या संघर्षातून आहे. म्हणूनच हे सगळं काम आपल्या समोर आलेलं आहे. प्रथम गृह, ग्रामीण, पणन, सार्वजनिक आरोग्य, कृषी, फलोत्पादन, पर्यटन या खात्यांचे राज्यमंत्री आणि त्यातच आपलं गावाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वस्त्रोद्योग, त्याचेही राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर पुढे जलसंधारण, इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभाग, राज्य शिष्टाचार या खात्यांचं मंत्री म्हणून काम केलं. यातलं कोणतं खातं आपल्याला अधिक आवडलं आणि कुठल्या खात्यातून केलेलं काम अधिक समाधान देणारं स्वतःला आहे हे सांगा. पहिलं तर गृह. त्याचं कारण असं आहे की मला PSI व्हायचं होतं आणि मी गृहमंत्री झालो. PSI होण्यासाठी खूप प्रयत्न केला. 2-3 वेळेस प्रिलिमिनरी पास झालो, मेन नापास झालो, कारण नोकरी करत होतो त्यामुळे दुसरीकडे दोन्हीकडे लक्ष. त्यामुळे गृह खात्याचं खूप काम केलं 2-2.5 वर्ष. त्यानंतर जलसंधारण, ज्या गोष्टीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फ्लॅगशिप कार्यक्रम आणि ते मला दिलेलं खातं, ते अतिशय वेगवान, गतिमान आणि संपूर्ण महाराष्ट्रभर 6.5 लाख कामं केली, 22,000 गावामध्ये आणि जवळपास 7,000 कोटी रुपये खर्च झाले. पण त्याचा परिणाम अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला. हजारो टँकर महाराष्ट्रात लागायचे, पण तेव्हापासून टँकरची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटली आहे. शेतकऱ्याचं उत्पादन देखील वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ज्या परिस्थितीतून जावं लागत होतं ती परिस्थिती बदलण्यासाठी सत्तेत गेल्याच्या नंतर ते काम करायला मला आवडलं आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी जलसंधारण खात्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झाला. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे OBC खातं, ते देखील मी स्वतंत्र त्याची आस्थापना निर्माण केली, सेक्रेटरी निर्माण केलं. आणि म्हणून टेक्स्टाईल पण खातं होतं. आपल्या इचलकरंजीचं खऱ्या अर्थानं आता भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजीचंच नाव निघतं. माझ्याकडे इचलकरंजीतले जेवढे लोक आले होते त्यांचं फेडरेशन पण आलं होतं. जे 6 महिन्यात मी निर्णय घेतले ते आजही सांगतात कुणी घेतले नाही. त्यामुळे आज सुद्धा त्यांचा फेडरेशनचा एक विषय ते देखील या म्हटलं. मी तुमचा विषय टेक्स्टाईल मिनिस्टरला मी बोलवतो, चीफ सेक्रेटरींना बोलवतो आणि आपला जो काही प्रलंबित GR काढायचा आहे तेच देखील मी त्या संदर्भामध्ये प्रयत्न करतो. शेवटी सांगितलेलं काम आणि आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये असलेल्या लोकांना मदत करण्याचा जो परिणाम आहे तो केला पाहिजे. आणि त्यामुळे मी असा व्यक्ती आहे की फडणवीस साहेबांच्या 14 ते 19च्या टेन्युअरमध्ये एकमेव राज्यमंत्री असा आहे की फक्त तो कॅबिनेट झाला. दुसरा राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री मी सोडून दुसरा झाला नाही. त्यामुळे 2.5 वर्ष राज्यमंत्री होतो आणि 2.5 वर्ष कॅबिनेट होतो. महाराष्ट्र विधान परिषदेचा जो इतिहास आहे तो पण वैभवशाली आहे. कारण हे जे वरिष्ठ सभागृह आहे ते स्वातंत्र्याच्या आधीपासून कार्यरत आहे. 1937 त्याच्या सालापासून हे कार्यरत आहे. आपल्याला माहिती असेल की संपूर्ण देशामध्ये 2 सभागृह असणारी ठराविकच राज्य आहे. प्रत्येक राज्यामध्ये 2 सभागृह नाही. तर महाराष्ट्रामध्ये मात्र ही 2 सभागृह आहेत.
अनेक मान्यवरांनी आजपर्यंत सभापतीपद या विधान परिषदेचं भूषवलेलं आहे. त्यामध्ये वि. स. पागे आहेत, रासू गवई आहेत, जयंतराव टिळक आहेत, की जयंतराव टिळक आमच्या ग्रंथालयात यापूर्वी येऊन गेले, तर जयंतराव टिळक आहेत, प्राध्यापक नास फरांदे आहेत. हे सारे अनेक मान्यवरांनी आजपर्यंत विधान परिषदेचं सभापतीपद भूषवलेलं आहे. लोकशाहीतल्या ह्या एका प्रमुख सभागृहाचं सभापतीपद म्हणून निवड झाल्यानंतर झालं, आता मंत्रिपदाचं आपण सांगितलं की जलसंधारणाचं काम, गृह खात्याचं काम हे सगळं केलं, पण एक सभापती म्हणून ऐकणार सभापती म्हणून काम करत असताना ती एक न्यायाधीशाची भूमिका असते, निष्पक्ष असतं. आणि त्यानंतर या सर्व इतक्या मोठ्या मान्यवरांनी हे पद भूषवलेलं आहे. त्या पदावरती आपल्याला आता नियुक्ती आपली झालेली आहे, निवड झालेली आहे. त्यावेळी आपली काय भावना होती, कशा पद्धतीने काम करावं अशा स्वरूपाची कल्पना होती? एकतर सभापती पद हे राजशिष्टाचारामध्ये अतिशय वरिष्ठ आहे. वरिष्ठ सभागृह आहे. त्याचबरोबर विद्वानांचं सभागृह देखील म्हटलं जायचं पूर्वी. निश्चितच सभापती झाल्याच्या नंतर माझ्यासाठी हा नवीन जॉब होता आणि मला कधी वाटलं नव्हतं मी सभापती होईल. परंतु परिस्थितीच्या काळानुरूप मला सभापती पदासाठी माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी निवडलं. आपण जे सांगतायत की 100 वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी काउन्सिल होतं, आता विधान परिषद झालं आणि 1960 नंतर फक्त 6 सभापती झालेत. मी 7वा आहे आणि सर्व सभापती हे बिनविरोध झाले. मी एकमताने झालो. संपूर्ण सभागृहाची संमती असलेला मी सभापती झालो. आणि ज्यावेळेस खाली एकदा सभागृहात बसल्यानंतर मला 2009 साली मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मी एवढा बोलका आणि एवढा मिसळणारा होतो, परंतु 6 महिने काही बोललोच नाही कोणाला. कारण जे माणसं कधीतरी बघायला मिळायचे ते समोर पुढे बसलेले असायचे. पण एक दिवशी मला असं क्लिक झालं की ते किती मोठे असले तरी ते पण एकाच मतदारसंघातून निवडून आले आणि ते पण आपण ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्याच मतदारसंघात ते बी निवडून आले. म्हणजे 288 पैकीच एक आहे. त्याच्यामुळं आपण जर असंच आबोल राहिलो तर आपण लोकांना उत्तर काय देणार, असं माझ्या मनात प्रश्न उठला. मग त्या दिवसापासून मी सुरू केलं. जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळेस बोलायचं आणि जिथं संधी आपल्याला परफॉर्मन्स दाखवायला मिळेल त्या संधीचं सोनं करायचं. अशी सगळी परिस्थिती. आता काय कसं आहे ते आता व्यासपीठावर सांगणं योग्य आहे की अयोग्य मला माहित नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विषय विरोधकांना एक सांगतो. समजा सत्ताधारी पक्ष त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होता, आम्ही विरोधी पक्षात होतो 9-14. पण माझा आवाज मोठा आहे. मागं विरोधी पक्षनेते खडसे साहेब होते. त्यांनी जर पाठीमागे बघितलं तर सभागृह बंद पाडायचे असा जर आदेश नुसता तिकडून मिळाला की सभागृहामध्ये 3-4 जण जे काही सभागृह बंद पाडण्यात होते त्याच्यामध्ये मी अग्रेसर एकमेव होतो. मी ज्याप्रमाणे सांगितलं की जिथं परफॉर्म करायला मिळेल तिथं करायचं. त्यामुळे आता हळवणकर साहेब इथं येऊन भेटून गेले. ते आमदार साहेबांना सांगितलं त्यांनी की मी खूप अभ्यास करून भाषण करायचं. तर कोणत्या टायमाला काय उपयोग होते हे सांगता येत नाही. आता त्यांच्या अभ्यासाचा काय उपयोग झाला का तर मला माहित नाही. पण मी दुसऱ्यांदा निवडून आलो आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यावर की मंत्री झालो. पण फक्त अभ्यास केल्याने आणि गोंधळ घातल्याने तिसऱ्यांदा निवडून आलो किंवा काम केले तसंही नाही. म्हणजे ह्याला कुठला अभ्यास नाही आहे. आता आपण वाचन मंदिर, आपले वाचन मंदिराचा कार्यक्रम आहे. आपण खूप मोठे मोठे 100 वर्षाचे संदर्भ ग्रंथ घेतले. कोणत्याही मतदारसंघातली कुणी दुसऱ्यांनी कॉपी केली तर तो निवडून येईल अशी शक्यता दूरवर नाही. त्यामुळे मी देखील निवडून येण्याची तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मूळ विषयाला फाटावं. आपण काय विचारलं होतं? सभापती म्हणून निवड झाली. सभापती म्हणून हे 4 हे सगळे मान्यवर यापूर्वी होऊन गेलेत. तर मी संदर्भ हा देत होतो की मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मोठे लोक असे समोर बसलेले होते आणि आता ज्यावेळेस सभापती बसलो त्यावेळेस सगळे मोठे लोक राईटला आणि लेफ्टला होते आणि मी वरती एकटाच होतो वरती खुर्चीवर आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्र समोर दिसत होता.
त्याच्यामुळे तो अनुभव अजून वेगळाच होता. ते अनुभव वेगळा होता की सभापती पदाची निवड झाल्याच्या नंतर सगळेजण विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, मुख्यमंत्री, सभागृह नेते सगळे आले. मला सगळ्यांनी वर खुर्चीवर बसवलं, ते उभा राहिले, तिथपर्यंत बरोबर होत. पण ज्यावेळेस बसलो आणि बसल्याच्या नंतर आपण सांगितलं की आता ते इम्पार्शियल पद आहे, पक्ष अभिनय न ठेवता जनतेच्या सामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथं जस्टिस आहोत, न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे ती भावना एक दिवशी असंच झालं माझ्याकडून की एका जिल्ह्यातले 2 वरिष्ठ नेते चर्चा, संवाद आणि त्याच्यानंतर एकमेकावर कुरघुडी करत करत धावाधावी सुरू झाली. फार स्वभाव कोणत्याही विषयामध्ये सहभागी होण्याचा असल्या कारणाने माझ्या लक्षातच राहिलं नाही मी सभापती म्हणून, आणि सभापती म्हणून लक्षात राहिलं नाही मी बी त्यांच्या जोराजोराने बोलायला लागलो. तर माननीय मुख्यमंत्री त्यांच्या दालनामध्ये बसून ते बघत होते. मला त्यांनी फक्त अशी हिंट दिली की ते भांडत होते, तू काय एवढा त्रागा करत होता. माझ्या लक्षात आलं की मी आता सभापती आहे, त्यांच्या भांडणात सहभाग घ्यायचं काहीच कारण नव्हतं. असं कधी कधी होतं. त्याच्यामुळं मी नंतर लक्षात घेतलं. ते म्हणजे काळजी करू नकोस, तू सभापती आहेस, बसा बसा म्हणायचं नाही तर स्वतःच उभा राहायचं बंद करून टाकायचं. हा त्याच्यावरचा उपाय सांगितला. पण शेवटी सभापती म्हणून दोन्ही बाजू जर एक माझ्याकडून नकळत चूक पण झाली, त्यामुळे 3ऱ्याच आठवड्यात माझ्यावर अविश्वास पण आला. पण ज्यांनी अविश्वास आला त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मला देखील फोन केले की तुमच्याकडून ती नकळत झालेली चूक आहे, त्यामुळे आम्ही अविश्वास मागे घेतो. शेवटी अनुभव माझा नवीनच होता, त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल ही माझी भावना आहे. शेवटी मी पण एक पक्षाचा सदस्य आहे. मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का? नसतो झालो. पण खुर्चीवर उतरल्याच्या नंतर मी पक्षाचा, मी खुर्चीवर बसल्याच्या नंतर पक्षाचा नाही, मी सभागृहाचा, ही मी भूमिका घेऊन काम करतो. जसं या सभागृहाचे मी सांगितलं की सभापती काही नावं सांगितली, त्याचप्रमाणे उत्तमराव पाटील, राम मेघे, प्राध्यापक प्रधान अशा अनेक विद्वान मान्यवरांनी ह्या सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेलं आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार साहेब, नितीन गडकरी साहेब अशा ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा काही काळ विधान परिषदेमध्ये ते विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम त्यांनी केलेलं आहे. आता आपण जो अधिक चर्चा एकमेकाची झाली, धावून जायचा प्रसंग घडला वगैरे सांगितलं. मग आम्ही हे नागरिक टी व्हीवरती वगैरे सगळं बघत असतो किंवा वर्तमानपत्रात वाचत असतो, आणि मग त्यावेळेला मग आम्हाला असं ही माणसं आठवतात, गप्र प्रधान आठवतात, नितीन गडकरी आठवतात. ही सगळी मंडळी, त्यांचं काम, त्यांची भाषणं, अभ्यासपूर्ण तिथे चाललेले सगळे संवाद, हे सगळं आठवतं. आणि त्या अभ्यासपूर्ण चर्चा ज्या त्या काळात होत असत, त्या तुलनेनं आजच्या विधान परिषदेच्या कामकाजाकडे आपण कसं पाहता? आपण जे म्हणताय ते बरोबर आहे. शेवटी हे अतिशय चांगल्या पद्धतीचे वक्ते होते, अभ्यासही करायचे, वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास करून भाषणही द्यायचे, त्यामुळे भाषणही गाजायची. पण अलीकडच्या कालखंडामध्ये त्यावेळेस असं होतं की सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या बातम्या यायच्या, त्याच्यावरती दुपारी 1:30च्या आणि संध्याकाळी 7च्या. दूरदर्शनवर देखील तसंच व्हायचं. त्यामुळं आता किती चॅनल बातम्याचे आपल्याला माहिती आहे, असंख्य. त्यातच आता लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आता मोबाईलवर आपल्याला लाईव्ह बघता येतं. त्याच्यामुळं मीडिया ओरिएंटेड काम करण्याचा सदस्यांचा कल राहिला की आता मी बोलायला लागलो, मी दिसलो तर मीडियामध्ये कसं गेलं पाहिजे. मीडियामध्ये जाण्याला काही अडचण नाही, पण ते दर्जात्मक, गुणात्मक असलं पाहिजे. तर त्याचा थोडा अभाव होतोय. पण शेवटी त्याचं अनालिसिस, पृथक्करण जर केलं तर मात्र मग लोकांच्या मध्ये जे परसेप्शन त्या व्यक्तीच्या माध्यमातून क्रिएट होतं, निर्माण होतं, आणि त्याला ज्यावेळेस जनतेत जातो त्यावेळेस ऐकायला मिळतं, त्यावेळेस जर त्या व्यक्तीने सुधारून घेतलं नाही तर त्याच्या ओव्हरऑल प्रतिमेवरती त्याचा परिणाम होतो, असं माझं मत आहे. त्यामुळं अभ्यास करूनच बोललं पाहिजे.
परिणामकारच बोललं पाहिजे, सरकारला उत्तर द्यायला भाग पाडलं पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा केली पाहिजे की ती चर्चा इतर सदस्य सुद्धा कान लावून ऐकतायत, गोंधळ होत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीचे संदर्भ देत आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाला प्राधान्यक्रमाने न्याय देण्याची आवश्यकता आहे. आणि मग अशा वेळेस जर दर्जात्मक चर्चा झाली तर सरकारला सुद्धा बॅकफुटवर यावं लागतं. मग आपण काही प्रसंग बघतो की काही मंत्री प्रश्नाला नीट उत्तर देऊ शकत नाही, कारण त्यांनी ब्रीफिंग घेतलं, त्याच्या बाहेर जो प्रश्न गेला त्याच सेक्शन मधला तर त्याला उत्तर देता येत नाही. अशा वेळेस माननीय मुख्यमंत्री उभा राहतात आणि उत्तर देतात, त्यावेळेस त्या सदस्याचं समाधान होतं. आणि म्हणून चांगला व्यक्ती, चांगला अभ्यास, चांगला संदर्भ देऊन बोलणारा आणि जनतेचा, सामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा, विशेष घटकाचा जर प्रश्न तिथं उपस्थित केला आणि त्याला जर सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने उत्तर दिलं तर त्याचं नाव देखील त्या व्यक्तीमध्ये चांगल्या पद्धतीचं होतं. त्यामुळं आपण जे संदर्भ दिले तशा पद्धतीची चर्चा जनतेला अपेक्षित आहे, ती झाली पाहिजे. आपण इतका वेळ राम शिंदे यांचे प्रवास सगळा जाणून घेतो, त्यांचं व्यक्तिगत झालेली वाटचाल, पक्षामध्ये, संघटनेमध्ये, वेगवेगळ्या पदांवर राज्यमंत्री, मंत्री म्हणून केलेलं काम, विधान परिषदेचे सभापती त्यासाठी करत असलेले काम, आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाखतीच्या येतोय, बराच वेळ झालाय. तर हे सारं एवढा व्याप करत असताना संघटनेसाठी काम, त्याचं एवढं सगळं दौरे, एवढे लोकांशी भेटणं करणं, ह्यात तो कुटुंबासाठी वेळ द्यायला कसं जमतं आणि ते जमू शकतं का? पदाच्या जबाबदारी, मतदारसंघाशी संपर्क आणि ह्या सगळ्यातून कौटुंबिक नातेसंबंध जपणं हे सुद्धा फार महत्वाचं. तर ते कसं काय साध्य होऊ शकतं? आणि त्याला जोडून मी माझं बोलणं अधिक कमी आणि आपण अधिक बोलावं म्हणून मी त्याला जोडून कुटुंबासाठी वेळ देणं कसं शक्य होतं हा जो माझा प्रश्न आहे, त्याला जोडून आपण आपल्या कुटुंबाला घेऊन जे पंतप्रधानांना भेटला तर ती आठवण आम्हाला जोडीनं सांगावी, ती ऐकण्याची आमची सर्वांची उत्सुकता आहे. आपण प्रश्न विचारला, मी काही याच्यामध्ये लपून ठेवणार नाही. त्याचं कारण असेल की मी वन मॅन आर्मी आहे. माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हेच माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे एवढ्या जोरात मी निवडणूक ही लढतो एका मोठ्या शक्तीच्या विरोधात. पण तरी पण कुटुंबाला वेळ देणं महत्वाचं आहे. माझे जी काही धर्मपत्नी आहे ती कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळते. एक मुलगी MBBS आहे, तिचं लग्न झालंय, जावई IAS आहे. दुसरी मुलगी MD करते पीडियाट्रिकमध्ये आणि मुलगा छोटा आहे. त्यामुळे मी जसं मागे माझ्या घराण्याच्या अशिक्षित घराण्याचा सगळा इतिहास सांगितला, आता अशी प्रगती आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या धर्मपत्नीला आहे. माझा काही त्याच्यात संबंध नाही, कारण मी कधी येतो आणि कधी जातो हे माहितीच नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी मी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आमची आई आणि वडील दोघंही माझ्याबरोबर आली. तर वाटलंच नाही की, म्हणजे असं वाटलं की एकदम शेतकरी आहेत, त्याच्यामुळे ती खूप खूप मोठी बातमी व्हायरल झाली होती. आणि मी यावेळेस ज्यावेळेस आता दिल्लीची अपॉइंटमेंट घेतली आता कॉलॉन करायला माननीय पंतप्रधानपासून, तर माननीय पंतप्रधानांनी 25 ते 30 मिनिट वेळ दिला आणि त्या भेट झाल्याच्या नंतर खरं तर वास्तविक पाहता मी जास्तीचं बोललो, मला वाटलं माझ्याबरोबरच बोलणार, आता बाकीच्याच बरोबर काय बोलणार. पण पंतप्रधान कार्यालय मानलं तर ते खेड्यातल्या महिला आला मला घेतात असं ते बोट मोडतात, तर तिने ते केलं. मी म्हणलं आता ते गृहमंत्री आणि प्राईम मिनिस्टरकडे जायचे. तिच्या डोक्यात एकच होतं की पंतप्रधान आईपाशी ज्यावेळेस बसले त्यावेळेस ते खाली बसले होते त्या उंचीवरून आणि तिला ते विचारायचं होतं. पण तिला सांगितलं तू तसं करू नको, नाही तर इथं गोळ्याच घालतील आपल्याला. तिला ते भीती दाखवल्यामुळं ती जास्त पंतप्रधानाजवळ गेली नाही. तुम्ही जर फोटो नीट बघितला असेल तर तिला ते अहिल्यादेवीचा जो काही मोमेंटो आहे तो देताना तू म्हणलं फक्त सावधानमध्ये उभं राहा, तरी पण ती धरत होती तो मोमेंटो. तर प्रश्न असा आहे की माझ्या थोरल्या मुलीशी बोलले, जावयांशी बोलले, मुलीशी बोलले, आईशी बोलले, मिसेसशी बोलले,
पंतप्रधान आणि चिरंजीवासाठी बोलले, तुला काय व्हायचंय म्हणले. तो म्हणला मी डॉक्टर. तो म्हणला 3 डॉक्टर म्हणून करायचं काही, माननीय पंतप्रधान म्हणले. म्हणजे एवढी घरगुती, आणि त्यांच्या बरोबर चर्चा करताना असं वाटलंच नाही आम्ही पंतप्रधानावर चर्चा करतो. हे 25 ते 30 मिनिटं झाले. शेवट चर्चा करायला शिल्लकच काय राहिलं नाही. बरं, आता दुसरं काय बोलावं त्यांच्यासोबत. एवढा वेळ दिला आणि त्या फोटोचा असा परिणाम झाला. मी ज्यावेळेस दिल्लीहून आलो त्यावेळेस माझे जे काही मित्र परिवार होते त्यांच्या बोलण्यातच फरक पडला. कारण लॉनवरचं पिक्चर, ते जे फोटोज होता, तर तो आज तागायत कोणत्याही राजकारण्याबरोबर तो फोटो नाहीये देशातल्या 11 वर्षात. फक्त अक्षय कुमारनी एक मुलाखत घेतलेली आहे, तेवढाच त्या लॉनवरचा आपल्या इंडियन माणसाचा फोटो आहे. आणि माननीय अमित भाई असतील, सगळेच लिडरांना भेटलो आणि अतिशय कौटुंबिक वाटलं. तेव्हापासून आमची आई, शुगर वाढली होती तिला, थोडीशी शुगर नाहीये पण काही कारणाने वडील एक्सपायर झाल्यामुळे तिला वाढली. तर तिची 80 क्रॉस आहे. तिची तब्येत एकदम सदृढ झाली. तिला आता मी नसल्यानंतर किंवा मी असल्यानंतर जे मला लोक भेटायला येतात ते पहिले तिला भेटतात. ती बाहेरच बसलेली असते. पहिला प्रश्न विचारला, लोक म्हणतात ते मोदीला बोलली का तू, असे लोक गावाकडचे बोलतात. आणि मग ती सांगायला सुरुवात करते. तिला एवढं रिस्पेक्टेड वाटतंय, तिची ऊर्जाच वाढली. माननीय पंतप्रधानाला भेटून आले, तिच्या गोळ्या कमी झाल्या अक्षरशः, अशी परिस्थिती झाली. त्यामुळं अतिशय आपुलकीनं घरातल्या कुटुंबातल्या व्यक्ती अशा पद्धतीनं माननीय पंतप्रधान सर्व आमच्या घरातल्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली. अशा पद्धतीनं आमचं सर्व कौटुंबिक आहे. आपण जे म्हणताय ती वेळ देता येत नाही घरच्यांना, परंतु असाच एक प्रश्न होता की आमच्या बहिणी आहेत, अशिक्षित आहेत. मी कोल्हापूरला नाही, तिरुपतीला घेऊन गेलो त्यांना. ते म्हणायचे आमचा भाऊ आहे, आमदार आहे, मंत्री आहे. मी म्हटलं आता कोणालाच नाही द्यायचं, फक्त बहिणी का विमानाने नेल्या, स्पेशल विमानाने दर्शन करून आणलं. तिचे सगळे फोटो व्हायरल केले. असं पण झालं. वेळ देता येत नाही हे साहजिक आहे, कारण एवढं मोठं स्ट्रक्चर आहे आणि एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये आपण जातोय, त्यामुळे वेळ द्यावाच लागतो. आत्ता पण जशी आपली मुलाखत संपेल तसं मला 350 किलोमीटर जायचे. उद्या सगळे जिल्ह्याचे आणि विभागाचे अधिकारी बोलवलेत. 6 तारखेला कॅबिनेट आहे. रात्रभर प्रवास करून तिथे पोहोचायचं, नियोजन दिवसभर करायचं आणि परत महाबळेश्वरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गव्हर्नर आणि मी असा एक कार्यक्रम आहे पर्यटनचा. शेवटी वेळ देणं होतच नाही, परंतु वेळ दिलाही पाहिजे. त्याशिवाय कौटुंबिक सौख्य आणि कौटुंबातील सदस्यांना देखील आपलेसं वाटलं पाहिजे, याची मी तंतोतंत काळजी घेतो. हा जो काही इतका सरास प्रवास झालाय, या सगळ्या प्रवासामधल्या प्रवासाचे शिल्पकार कोण आहेत? आणि मगाशी आपण मुंडे साहेबांचा उल्लेख केला, प्रमोद महाजनांचा केला, अण्णा डांगेंचा केला. काही लहान सहान माणसं सुद्धा अनेकदा आपल्या आयुष्याला वळण देतात, घडवतात. या साऱ्या प्रवासाचे शिल्पकार आणि ज्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटतं, मग साथीदारी असतील, कुटुंबातले असतील, पक्षातले असतील, संघटनेतले असतील, कारण ही कृतज्ञता माणसाला आणखी मोठं करते. तर असे शिल्पकार आयुष्याचे आणि साथीदार ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असे कोण वाटतात? मला असं वाटतं की मुंडे साहेबांनी त्यावेळेस त्या मतदारसंघाचा जर अशा पद्धतीनं अभ्यास केला नसता आणि मला जर तिकीट दिलं नसतं तर हा पुढचा प्रवास निशब्द होता आणि काही उपयोगीचा नव्हता. त्यामुळे त्यांनी हे डायरेक्शन दिले आणि मी देखील टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पुन्हा एकदा निवडून आलो आणि 38,000 मतांनी निवडून आलो. नंतर जेवढं मला मतं पडली होती तेवढ्याच नियर अबाउट मतं मी जास्तीचे घेतले. 42,000 मतं पडली होती, 84,000 मतं पडली आणि त्यामुळे तेवढ्याच मतांनी निवडून आलो. आणि म्हणून आपल्या नेतृत्वाने आपल्यामध्ये ओळखलेला गुण आणि आपल्याला दिलेली संधी, त्या संधीच्या माध्यमातून मिळालेलं यश आणि यशाप्रती आपण सातत्यानं त्या नेतृत्वाला लक्षात ठेवणं. आता सुद्धा आवडे साहेबांनी ज्यावेळेस मला खुर्चीवर बसलो त्यावेळेस सांगितलं
की आमचे हे कदम त्यावेळेचे गॉडफादर आहेत. त्यावेळेस आम्ही ही प्रगती करू शकलो. जोपर्यंत हे माणूस सांगतो तोपर्यंत प्रगती कधीच थांबू शकत नाही. कारण ते इंट्रोडक्शन देण्याची काही आवश्यकता नव्हती. तरी पण त्यांच्या मनात आज ताग आहे, तो संदर्भ आहे. आणि म्हणून मी माझं जुना काळ कधी विसरत नाही आणि सांगायलाही लाजत नाही. आणि त्याच्यामुळं माझी प्रगती दिवसेंदिवस चांगल्या दिशेने चालू आहे असं मला वाटते. माहीत नाही कशी येते, परंतु जुनं विसरलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता वेगळं. अण्णा डांगे जर चोंडीला आलेच नसते तर राम शिंदे हा राजकीय क्षेत्रामध्ये कधीच दिसला नसता. ते जर म्हटले नसते नोकरी सोड, आणि मी जर नोकरी सोडलीच नसती तर असं झालंच नसतं. त्याच्याही नंतर माझं एकदा जिल्हा परिषदेला दिलेलं तिकीट काढून घेतलं. त्यावेळेस जर मी बंडखोरी केली असती तर मी भाजपमध्ये राहिलो नसतो. मला भाजपमध्ये काढून टाकलं असतं. 2002 सालचा विषय. असे काही प्रसंग आले की मित्र शत्रू झाले, पण काही माणसं अशी होती की मला समजून सांगायला, ते अनेक आहेत. त्याच्यामुळं मी व्यवस्थित पक्षात राहिलो, कामही केलं, चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्सही केला, लक्षही वेधलं आणि अशा पद्धतीनं माझं राजकीय मार्ग सुरू आहे. अलीकडे निवडणुका ह्या खूप खर्चिक झाल्यात आपण बघतो. आणि ही विजयाची समीकरणं जुळवण्यासाठी नाना बाबी कराव्या लागतात. मग अशी आपण उल्लेख केला. चांगल्या व्यक्ती सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये याव्यात यासाठी काय झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि होतकरू गुणवान तरुण जे आहेत ते सार्वजनिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये यावेत या दृष्टीनं काय करावं, काय वेगळे उपाय करावेत असं आपल्याला सांगावंच वाटेल. मी सांगतो तो फॉर्म्युला सर्वंकष सगळीकडे लागू आहे असं माझं मत नाही आहे. पण शेवटी प्रत्येक मतदारसंघ हा एक वेगळा विषय आहे. आपण बघितलं असेल की तिकडे कृषी मंत्री होते, भोयर म्हणून निवडून आले मोर्शी मतदारसंघात अमरावतीमध्ये. कृषी मंत्र्यांना पाडलं, पण ते नंतर टिकले नाही. अशा अनेक माणसं आहेत, ते एकदा निवडून येतात पण दुसऱ्यांदा येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशात ही लोकशाही जास्त सदृढ आहे. आणि सदृढ असल्या कारणानं मी एकदा लंडनला गेलो होतो. तिथे आमच्या समोर त्या कॅफे हाऊसमधून सायकलवर पंतप्रधान चहा घेऊन गेला होता, माजी पंतप्रधान. तिकडे पॉलिटिशियनची क्रेज नाही. एकदा मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो त्या वॉटर कन्झर्वेशनच्याच समिटसाठी. तिथे देखील त्या सॅन फ्रान्सिस्कोचा मेयर बराक ओबामाचा राईट हँड होता. मला गेल्याच्या नंतर मला वाटलं मीटिंग आहे. मला वाटलं असं काहीतरी मोठं असेल, मग तिथे मीटिंग होईल, तो येईल, मी येईल, मग काहीतरी 4 ऑफिसर असतील. तसं काहीच झालं नाही. माझ्याबरोबर अँबॅसेडर होता आपला. तो गेल्यानंतर म्हणला थोडे थांबा. तो आला, तो कॅफे हाऊसमध्ये बसला आणि म्हणला चला. कॅफे हाऊसमध्ये बसलो. मला वाटलं अशी चर्चा झाल्याच्या नंतर पुन्हा ऑफिसमध्ये जायचं असेल. तो म्हणला बाय बाय, आणि झाली चर्चा. तो लेट झाला होता, तो तसा पळत सुटला रस्त्याने. मेयर सॅन फ्रान्सिस्को. आपल्याकडे असं आहे का? आपल्याकडे असं नाही आहे. त्याच्यामुळं भारतीय राजकारणामध्ये जी पॉलिटिशियनची सेलिब्रिटी म्हणून क्रेज आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा देखील उंचावलेल्या आहेत. आणि लोक आता सभापती म्हणून सांगायला हरकत नाही, लोक लोकप्रतिनिधीकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात. ठेवल्या पाहिजे, तो त्यांचा राईट्स आहे. मतदान देऊन ते उपकृत करतात आणि लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करतात. पण निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ती जाणीव ठेवत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. हे सगळेच करतात का? तर नाही. सगळेच मतदारसंघात असं आहे का? तर नाही. होतंय का असं? तर होतंय. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे तो क्लिष्ट आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण शेवटी
आपली जी काही संविधानिक लोकशाही आहे आपल्याला 150 वर्षानंतर मिळालेली, आता 75 वर्ष आपल्या संविधानाला झालेत, तर मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलं की दर्जात्मक चर्चा आणि गुणात्मक चर्चा विधानमंडळात झाली पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, जर अशी प्रॅक्टिस करून निवडून आलेला व्यक्ती जर असेल तर त्याच्याकडून कोणत्या भाषणाची आणि प्रश्नाची अपेक्षा करायची असंही आहे. आणि मग काय होतं की तो ज्यावेळेस माणसात जातो, कोणी असो XYZ, तो ज्यावेळेस ती प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तो ज्यावेळेस माणसात जातो त्यावेळेस माणसाचे चेहरे दिसले की त्याच्या चेहऱ्यावर कपाळावर एवढ्या आट्या पडतात, ह्यानीच ऐकून घ्यायचं तर लांबच राहतं, प्रश्न सोडवायचे तर लांबच राहतं. शेवटी कोणी साहजिकच आहे, मानवी शेवटी स्वभाव आहे आणि या मानवी स्वभावाला काही औषध नाही. मी जे सांगतोय ती एकदम म्हणजे ट्रूथ आहे, म्हणजे जे काही सत्य आहे. आणि मग शेवटी एखाद्या माणसावर आपण उपकार केला आणि त्या माणसाने जर परतफेड अपकाराने केली तर आपल्या मनात त्याच्याविषयी काय भावना होते. पण आता तुम्हाला सांगतो हे राजकारण आहे. आता तुम्हाला सांगितलं मी 11 सदस्य मला सोडून गेले, म्हणजे माझ्या विरोधात होते. 6 महिन्याच्या आत माझ्याकडे आले, महिना 2 महिने माझ्या मागे फिरत होते, आता आम्हाला तुमच्याकडे यायचं. मी त्यांना सांगितलं तुम्ही 6 महिने झाले नाही मला पाडायला होते, आता मला माझ्याकडे काय यायचे तुम्हाला. पण शेवटी एक दिवस विचार केला, आपण हा नको तो नको तो नको म्हणतो, 622 मताच्याच फरकाने पडलोय. आता ह्या 622 मताचा जर आपल्याला फरक भरून काढायचा असेल तर 2 पावलं मागे पुढे गेलं पाहिजे. या हो म्हणला, आता काय. आल्यानंतर कायद्यात तरतूद नव्हती अविश्वास आणण्याची. आमदार साहेबांना माहितीये कायद्यात तरतूद नव्हती. मला कलेक्टरने सांगितलं की तुम्ही अविश्वास दाखल केलाय पण कायद्यात तरतूद नाही. मी विचार केला कायद्यात तरतूद नाही तर मी कोण आहे, सभापती आहे. कायद्यात तरतूद माझ्या समोरच होते. मी सगळा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि अध्यादेश काढण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं. त्यांनी पुढच्याच कॅबिनेटमध्ये अध्यादेश केला, एका दिवसात कायदा बदलला आणि अविश्वास पारित केला. आणि म्हणून आपण जे सांगतात की सामान्य माणसांनी राजकारणात यायचं की नाही, शेवटी याचा कुठलाही अभ्यास नाही, याचा कुठलाही संदर्भ नाही. याला काय करावं लागतं, राम शिंदेनी हे केलं म्हणजे आपण ते करावं असंही चालत नाही, राहुल आव्हाडांनी केलं म्हणजे ते करावं असंही चालत नाही. त्यामुळे कसं काय चालतं याचं काहीच नाही, हे कधीच सांगू शकत नाही कोणी. त्यामुळं ज्याची त्याचं स्किल आहे निवडून यायचं कसं ते. त्यामुळं प्रत्येकाने अपेक्षा ठेवायला, इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण सक्सेस कसं व्हायचं हे त्या व्यक्तीला स्वतःलाच ठरवावं लागेल आणि त्या त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये कसं निवडून यायचं हा त्याचं स्किल आहे. हा एकच पॅरामीटर आहे, पण अनेक पॅरामीटर असतात त्याचे. बराच वेळ ही मुलाखत जो 1.5 तास होत आली आहे आपली, बराच वेळ ही मुलाखत चालली आहे आणि आपली सर्वजण फार चांगला प्रतिसाद देत आहे. आज आमच्या विनंतीला मान देऊन प्राध्यापक राम शिंदे या ठिकाणी आले, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ग्रंथालयाच्या सर्व उपक्रमात त्यांनी प्रत्येक बारकाईनं जाणून घेतले आणि ग्रंथालयाला भविष्य काळात कायम मी बरोबर राहीन आणि चांगलं काहीतरी नवीन आणखी तुम्ही इथे करा अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. त्याबद्दलही मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता इथे व्यक्त करतोय. आमदार राहुल आव्हाडे यांनी आमच्या शब्दासाठी खूप प्रयत्न केला, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता आहे. फक्त आता शेवटचा प्रश्न मी विचारतोय आणि त्यासाठी त्याच्या आधी त्यानंतर त्यांचं बोलणं झाल्यानंतरच हा कार्यक्रम संपेल, म्हणून मी आभार प्रदर्शन आधी केलं. आपल्या सर्वांचा आभार. माननीय प्रकाशांना, मगाशी हळवणकर साहेब, अशोक स्वामी वगैरे मंडळी आली, अशोकराव सुंदरतीकर साहेब मार्गदर्शक आमचे, इतर सारी मंडळी असं आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही गेली 53 वर्ष व्याख्यानमाला चांगल्या पद्धतीने सुरू आहे. उद्याही या ठिकाणी ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, तेही अहिल्यानगरचेच आहेत, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, सामाजिक क्षेत्रामध्ये वंचितांसाठी चांगलं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. आपण मोठ्या संख्येने त्याला यावं. तर आता शेवटचा प्रश्न आणि त्यांच्या उत्तराने हा आजचा मुलाखतीचा कार्यक्रम संपेल. तो पुन्हा अहिल्याबाई होळकरांच्याकडे मला यायचं आहे. सुरुवात आपली अहिल्याबाई होळकरांपासून झाली आणि त्यांच्या जन्माचं हे 300वं वर्ष.
त्यामुळे त्यांची आठवण आणि त्यांचं स्मरण हे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. महापुरुषांचे विचार हे कालातीत असतात आणि ते सदैव प्रेरणादायी असतात. तर आजच्या संदर्भानं अहिल्याबाईंचं काम आणि त्यांचे विचार हे आपल्याला किती उपयुक्त आणि कसे समर्थ वाटतात हे आपण सांगावं आणि यानंतर या मुलाखतीची सांगता होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे 300वे जन्मवर्ष आहे. 31 मेला 300 वर्ष पूर्ण होणार आहे. आपण आजही पाहतो की महिलांच्या संदर्भामध्ये सक्षमीकरण आणि सबलीकरण आपण म्हणतो. आजही केंद्रामध्ये महिलांनी निवडून येण्यासाठी 33% कायदा पारित करून ठेवला आणि 29ला तो लागू होणार आहे. पण हे आजची सिच्युएशन आहे. 300 वर्षापूर्वी महिलांच्या संदर्भामध्ये काय होतं? त्यावेळेस सती जाण्याच्या प्रथा होत्या. महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या आणि अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका महिलेने संपूर्ण राज्यभर आणि देशभर देशासाठी आणि धर्मासाठी सर्वोच्च काम केलं. म्हणजे आपण जर म्हटलं की 12 ज्योतिर्लिंगाचा पुनर्विकास असेल, काशी विश्वेश्वराचं त्याच्यातच आलं, गयाचं आलं, राम मंदिरांच्यासाठी सुद्धा. आणि म्हणून अशा पद्धतीने एका महिलेने 300 वर्षापूर्वी हे राज्य केलं. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ठेवली. चुकीच्या मार्गाने वागत असलेल्या माणसाला सुद्धा शासन करण्याच्या ऐवजी त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सपोर्ट करून देखील भिल्ल लोकांना देखील भिलकवडी कर वसूल करण्यासाठी त्यांनाच पाचारण केलं आणि लोकांना संरक्षण दिलं. आणि त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे धर्मासाठी काम आहे, अनेक लोकांनी आक्रमण केली, मंदिराची तोडफोड केली, मंदिरं नामशेष करण्याचा प्रयत्न केला, ते पुनर्निर्माण करण्याचं काम केलं. आणि मग अशा एका महिलेने 300 वर्षापूर्वी जे काम केलं ते 300 वर्ष आदर्श. आपण इथे बसलेले लोक आहेत. मी अनेक वेळा म्हणत असतो की आपल्या आजोबापर्यंत आपल्याला नाव माहित आहे, आपल्या खप्पर पंजापर्यंत आपल्याला नाव माहिती आहे, त्याच्या पलीकडचं नाव आपल्याला माहिती आहे का? नाही ना. म्हणून हे राष्ट्रपुरुष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असामान्य काम केलं आणि शेकडो वर्ष येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श असं हे काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि त्यासाठी आतोनात प्रयत्न केले. सगळ्यांनी सहकार्य केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देखील हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि त्याचं अनुकरण करण्याचं काम देखील माळवा प्रांत असेल, दिल्लीपर्यंत होळकर लढाई गेले, शिंदे होते, अनेक होते, मराठा सरदार अनेक होते. आणि त्यामुळं अहिल्यादेवींचा हे जे काम आहे ते निश्चित स्वरूपामध्ये सर्वांच्या समोर आदर्श आहे. चांगलं काम केलेलं आहे का महिलेने काम केलेलं आहे आणि अनेक महिलांनी केलं. मग झाशीची राणी असतील, जिजामाता असतील, तारा राणी असतील, अशा अनेक महिलांनी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी देखील शिक्षणामध्ये मोठी प्रगती केली. त्यांनी देखील लोकांनी त्यांना सेन फेकून मारलं, लोकांनी त्यांना शूद्र समजलं, महिलांना कुठं शिक्षण देतात का, अशा पद्धतीचे अनेक प्रकार प्रत्येकाचे. ज्या वेळेस लोकांनी अशा पद्धतीचं त्यांना वागणूक दिली तरी पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. म्हणून वर्षानुवर्ष शेकडो वर्ष ते आपल्यासमोर आदर्श आहे. मग असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं त्याला राष्ट्रपती देखील त्यांच्या जन्मगावी आले. आता मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर देखील विचारविनिमय सुरू आहे. 6 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ चोंडीमध्ये येत आहे. परत एकदा फेब्रुवारीमध्ये महेश्वर त्यांची जी राजधानी राहिली तिथं मध्य प्रदेशचं सरकारने मिटिंग घेतली. पुन्हा एकदा 20 तारखेला त्यांचा मल्हारराव होळकरांचा जो राजधानी होती इंदोर, तिथं देखील 20 तारखेला आता त्यांचा कॅबिनेटची मिटिंग होते. माननीय पंतप्रधान देखील मला वाटतं की हे निमंत्रण स्वीकारून ते निश्चित स्वरूपामध्ये इथे येतील. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या प्रति अलीकडच्या कालखंडामध्ये सर्वच लोकांना अवेअरनेस आलेला आहे की या महिलेने किती काम केलंय. त्याच्यामुळे आता लिटरेचर देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. अहिल्यानगर नाव झालेलं आहे. विद्यापीठाला सोलापूरच्या अहिल्यानगर नाव दिलेलं आहे. सोलापूर इंदोरमध्ये विद्यापीठ त्यांच्या नावाने अगोदरच आहे. तिथं विमानतळाला नाव आहे. आणि म्हणून थोर पुरुषाचीच नावं दिली जातात. शाहू महाराजांनी
कोल्हापूरसाठी अनेक चांगले कामं केली. शाहू महाराजांना देखील त्या कालखंडामध्ये नावं ठेवणारी होतीच, परंतु काळानं रूप नावं जर चांगलं काम केलं तर काळानं रूप नावं ठेवणारी माणसं पडद्याआड जातात, परंतु त्या माणसाचं काम आणि त्या माणसाचं नाव वर्षानुवर्ष माणसांच्या स्मरणात राहतं. त्याचं कारण असतं की त्यांनी त्यांच्या कालखंडात केलेलं काम. आणि म्हणून अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलंय, त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे मलाही त्या संदर्भात त्या परिवारामध्ये माझाही जन्म झाला असल्या कारणाने मलाही आनंद आहे. आणि म्हणून मलाच आनंद नाही तर त्यांनी सर्वांसाठी काम केलं. प्रत्येक राजाने असेल किंवा थोर पुरुषाने असेल की राष्ट्रपुरुषाने असेल, सर्वच प्रजेसाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तो आदर्श तुमच्या आमच्या समोर निश्चित स्वरूपामध्ये आहे आणि हा शेकडो वर्ष चालणार आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये असं एखादं छान चांगलं काम केलं तर लोक आपल्याला स्मरणात ठेवतील, नाहीतर लोक 10वा आणि वर्ष श्राद्धाच्या नंतर कोणी कोणाला लक्षात ठेवेल अशी स्थिती नाहीये. आणि त्यामुळे अनेक लोक आले आणि गेले, याचा अर्थ सगळ्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी होतात आणि त्यांचं स्मरण होतं असं नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने नेमकं आपल्याला काय करायचं ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. माननीय राम शिंदे साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.